आपल्याबरोबर माधवराव भंडारी आलेत, भाजपचे प्रवक्ते आणि ज्येष्ठ नेते. माधवराव, स्वागत आपलं या कार्यक्रमामध्ये. माधवरावांचा एकूण वेळ आणि त्यांना असलेले कार्यबाहुल्य लक्षात घेता काही मुख्य मुद्द्यांवर आपण, माधवराव पण आहेत, त्याच्यानंतर आपले विद्या चव्हाण पण आहेत आणि श्रीराम पवारही आहेत, सकाळचे मुख्य संपादक. या सगळ्यांना घेऊन आपण पहिल्यांदा मुख्य विषयांवरचे जे काही 2-3 मुद्दे आजच्या राजकारणातले आहेत ते त्यांच्याशी बोलून घेऊ, म्हणजे आपल्याला जागा आणि या सगळ्या विश्लेषणांचा खल नंतर करता येईल. माधवराव, 2-3 विधानं आज दिवसभरात महत्त्वाची झालेली आहेत. त्या विधानांकडे भारतीय जनता पक्ष नेमकं कसं बघतो? एक सर्वसाधारणपणे असं दिसतंय की शिवसेना आणि भाजप यांच्यामधला जो काही एक तणाव थोडासा ताणला गेलेला होता युती तुटल्यानंतर, त्याच्यामध्ये आज पहिल्यांदाच बरेच दिवसांनी असं दिसतंय की दोन्ही बाजूंनी कुठेतरी एक थोडासा सॉफ्ट असा एक अप्रोच दिसतो आहे. शिवसेनेने सुद्धा खंत व्यक्त केलेली आहे की ज्या पद्धतीने लिखाण आलेलं होतं काही त्यांच्या प्रकाशनांमधनं त्याबद्दल, आणि आपल्याकडून सुद्धा फडणवीसांसारखे नेते असं म्हटलेत की शिवसेना हा काही आमचा राजकीय शत्रू नाही, आम्ही 25 वर्ष बरोबर काम केलेलं आहे. कसं बघतो भाजप एक पक्ष म्हणून या घटनांकडे? शिवसेनेकडे आम्ही शत्रू या नजरेने बघत नाही. हे युती ज्या दिवशी तुटली त्याही दिवशी आम्ही स्पष्ट केलं होतं. त्यामुळे आमच्या भूमिकेत या 3 आठवड्यात काहीच फरक पडलेला नाही. मधल्या काळामध्ये जे काही चिखलफेक झाली, शब्द वापरले गेले, अपशब्द वापरले गेले, त्याच्यात आमच्या बाजूने काही झालेलं नाही. त्यामुळे आमची भूमिका जी आहे ती कायम आहे. त्यात एक नक्कीच आहे की ज्या पद्धतीची भाषा मोदी साहेबांबद्दल, मोदी साहेबांच्या पिताजींबद्दल वापरली गेली, ती भाजपच्या कार्यकर्त्यांना दुखावून गेलेली आहे, ह्यात काहीच शंका नाही. आणि कार्यकर्त्यांची मनस्थिती काय आहे ह्याचा विचार नेत्यांना करावा लागेल. बरोबर आहे, आपण म्हणता ते आत्तापर्यंत घडलेलं आहे त्याच्यावरच्या प्रतिक्रिया सुद्धा भाजपकडनं आलेल्या होत्या आणि आज सुद्धा, काल सुद्धा तीव्र प्रतिक्रिया नितीन गडकरीजींनी दिलेली होती या बाबतीमध्ये. हे सगळं जरी ठीक असलं तरी सुद्धा जे सर्व्हे सगळे आलेले आहेत त्याच्यामध्ये एक चाणक्यचा सर्व्हे सोडल्यास, आपण काल परवा 2 दिवसामध्ये बोलतो आहोत सलग या विषयावर, चाणक्यचा एक सर्व्हे हा 151 जागा बीजेपीला दाखवतोय. हा एक सर्व्हे सोडल्यास बाकी 3 सर्व्हे जे आहेत, एबीपी नेल्सन, इंडिया न्यूज ॲक्सेस, TV9 वगैरे जे आहेत, त्याच्यामध्ये 98-99 पासून ते 127-130 पर्यंत अशा जागा दिल्या गेल्या. एबीपी नेल्सन 144 दाखवतोय. एबीपी नेल्सन 144 दाखवतोय. बरं, तर ही जी काही रेंज आहे 98 ते 144, या रेंजमध्ये वेगवेगळी परमिटेशन कॉम्बिनेशन्स केल्याशिवाय ॲब्सोल्यूट सत्ता स्थापनेकरता म्हणून जी काही फिगर लागते ती फिगर जमवण्याकरता भाजपच्या पुढे काय काय पर्याय असू शकतात. त्याचं कारण असं की आज सरळ शब्दामध्ये NCPच्या कुठल्याही प्रकारच्या अलायन्सची शक्यता भाजपने फेटाळून लावलेली आहे. काय म्हणाल आपण? आम्हाला अशा तऱ्हेने कुठलेही परम्युटेशन्स, कॉम्बिनेशन्स, कॅल्क्युलेशन्स करण्याची गरज पडणार नाही. आम्ही आणि आमचे मित्रपक्ष महायुतीमधले मिळून सरकार नीट स्थापन करू याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. पण जे संकेत 1-2 दिवस मिळत आहेत किंवा लोकांमध्ये जी इच्छा व्यक्त होतीये की जर गरज पडली तर शिवसेनेबरोबर भाजप जाऊ शकतो का? कारण NCP बद्दल तर फ्लॅट विधानच करून टाकलेलं आहे. आपण जरी ट्विट केलेलं असलं प्रफुल्ल पटेलांनी की आम्ही महत्त्वाची भूमिका बजावू शकतो सरकार स्थापनेमध्ये, तरी सुद्धा सरळ सरळ आपण नाकारून जनतेला दाखवून दिलेला आहे, संकेत दिलेला आहे की NCPचा कुठलाही संबंध भाजप बरोबर कुठल्याही परिस्थितीत असणार नाही. मी चुकत असेल तर मला आपण करेक्ट करू शकता. बरोबर आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रफुल्ल पटेलांच्या ट्विटवरती आज दुपारच्याच पत्रकार परिषदेमध्ये खडसे, तावडे आणि आम्ही सगळ्यांनी ही भूमिका स्पष्ट केली. यात काहीच पूर्णपणे बरोबर आहे. आणि राष्ट्रवादीची अशी भूमिका ही लोकसभेचे निकाल लागण्यापूर्वीसुद्धा होती. त्यांचं लोकसभेचे निकाल लागण्यापूर्वीसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसचं म्हणणं होतं की लोकसभेमध्ये केंद्रात जे सरकार येईल त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला एक महत्त्वाची भूमिका असेल. त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकांच्या वेळेला जशी त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली ती संधी त्यांना महाराष्ट्रातही जनता देईल. आपण आत्ता विश्वास व्यक्त केलेला आहेच की आपल्याला ॲब्सोल्यूट मेजॉरिटी मिळेल किंवा आपल्याला सर्वाधिक मतं मिळतील, आपल्याला कोणाची गरज भासणार नाही. पण मध्ये आपण एक वाक्य बोललात की युतीमधले मित्रपक्ष घेऊन आपण ते सरकार फॉर्म करू शकाल. आत्ताच्या युतीमधले मित्रपक्ष घेऊन का पूर्वीच्या युतीमधल्या सुद्धा मित्रपक्षांची गरज लागली तर आपण त्यांनाही जवळ करू शकता? काय वाटतं? नाही, युती आत्ता जी महायुती आहे ती शिवसेना सोडून उरलेल्या पक्षांची जी महायुती आहे तिच्या संदर्भात मी बोललोय. बरं, पण म्हणजे याच्यामध्ये आपल्याला असा विश्वास वाटतो की कुठल्याही इतर पक्षांच्या मदतीशिवाय तुमच्या महायुतीतले पक्ष जे आहेत त्यांच्याबरोबर आपण गव्हर्नमेंट फॉर्म करू शकता. पण जर तुम्ही जसं म्हणता आहात आता एबीपी नेल्सन आणि चाणक्यांनी आपल्याला 144-151 फिगर दाखवलेल्या आहेत, त्याच्यापेक्षा जर काही जागा कमी मिळाल्या, मी तुम्हाला का विचारतोय तर दिल्लीमध्ये सुद्धा अगदी थोडा डिफरन्स असून सुद्धा भाजपनी सरकार स्थापनेला नकार दिलेला होता. त्याचा मगाशी आपण याच्या आधीच्या कार्यक्रमात अकोलकरांनी उल्लेख केला होता. अकोलकर, आपणही बोलू शकाल या विषयावर की जसं वाजपेयी सरकारच्या वेळेला 99 मध्ये झालेलं होतं, 96 मध्ये झालेलं होतं, त्या तशी परिस्थितीचं झाली तर तोच भाजपचा
निर्णय असणार आहे का काही वेगळा निर्णय असणार आहे? माझं म्हणजे सरळ सांगायचं तर सिंगल लार्जेस्ट पार्टी भाजप येणार याच्यात आता काही वाद उरलेला नाही. त्यामुळे तो सिंगल लार्जेस्ट पार्टी जर समजा आपण असं गृहीत धरू एक शक्यता म्हणून की 110 ते 130 या दरम्यान आहे, तर राज्यपालांना तुम्हालाच बोलवावं लागेल सर्वात मोठा पक्ष म्हणून, तर तुम्ही जाणार का? या प्रश्नाचं उत्तर त्या दिवशीच देणं शक्य आहे, कारण असा कुठलाही प्रश्न आमच्यासमोर आज तरी नाही. नाही नाही, कारण असं आहे की तुम्ही मगाशी म्हणालात की कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घ्याव्या लागतील आणि त्या कार्यकर्त्यांच्या भावना या शिवसेनेबद्दल जरा संताप व्यक्त करणारे आहेत असं एकूण चित्र आहे. एक दोन गोष्टी अगदी वेगळ्या आहेत माधवराव. मुद्दाम तुम्ही याच्यावर बोलणं का आवश्यक आहे, कारण आज दिवसभर माध्यमांमध्ये दोन वेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया दिसतात. एक सर्वसामान्य माणूस ज्याला खूप राजकारणातले काही डावपेच माहिती नसतात, पण ज्यांच्या अपेक्षा असतात की हे दोन्ही 25 वर्ष एकत्र राहिलेले पक्ष आहेत, काही कमी पडलं तर त्यांनी या पक्षांकडनं घ्यावं आणि कुठल्याही परिस्थितीत जुन्या युतीने फॉर्म करावं असं सर्वसामान्य माणसांना वाटतं. पण या ज्या तीव्र भावनांचा अकोलकर उल्लेख करतायत ज्या कार्यकर्त्यांमध्ये असतात, त्यांनी सांगितलं बरोबर आहे, माधवराव पण म्हणाले हे दोन वेगळे प्रकार आहेत, जनतेच्या मनातली भावना आणि कार्यकर्त्यांच्या मनातली भावना. काय म्हणाल आपण याच्यावर? कसं या ज्या काही सर्वसामान्य माणसाच्या भावना म्हणून काही वर्तमानपत्रांमधून बातम्या आल्या, त्याच्यामध्ये सर्वसामान्य माणसाच्या भावना किती होत्या आणि ज्यांना आता आपण सत्तेपासून दूर राहणार आहोत त्यांच्या भावना असं भीती वाटायला लागली, त्यांच्या भावना किती होत्या, हाही एक संशोधनाचा विषय आहे. पण आपल्याला अशी कुठली शक्यता आपण कम्प्लीट रूल आउट करता? कोणती? कारण दिल्लीच्या कंपॅरिझनमध्ये आणि अकोलकरांनी मगाशी सांगितलेल्या वाजपेयी सरकारच्या तुलनेमध्ये जर अशी सिच्युएशन आली तर आपल्याला सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून राज्यपाल बोलवणार हे घटनेनुसार तर बंधनकारक आहे, पण चॉईस हा भाजपचा उरतो. जो दिल्लीमध्ये भाजपने सांगितलं होतं की आम्ही 2-3 जागा किंवा काही जागा जरी कमी असतील तरी आम्ही फॉर्म करणार नाही, हा अप्रोच भाजपचा होता. इथे महाराष्ट्रामध्ये काय असेल? प्रत्येक परिस्थिती भिन्न असते. 96चं वाजपेयींच्या सरकारच्या वेळची परिस्थिती वेगळी होती, दिल्लीतली परिस्थिती वेगळी होती आणि आज महाराष्ट्रातली परिस्थिती वेगळी आहे. महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने मतदान झालेलं आहे आणि वेगवेगळ्या भागातून जे मतदानाचा एकंदर कौल आमच्याकडे आलेला आहे, त्याच्यातून आम्हाला अशी कुठलीही शक्यता वाटत नाही की ज्याच्यामुळे आम्हाला काही बाहेरचे मित्र शोधायची गरज पडेल असं वाटतं. एक शेवटचा प्रश्न विचारतो, आपल्याला एक छोटी विश्रांती घ्यायची. त्याच्या आधीचा एक शेवटचा प्रश्न असा आहे की मगाशी बोलताना अकोलकरांनी अशी एक शक्यता मांडलेली होती की जरी सिंगल लार्जेस्ट पार्टी भाजप असली तरी बाकीचे सगळे पक्ष मिळून जर 150 होत असतील किंवा 155 होत असतील आणि राजकारणातला एक जो काही कडवटपणा असतो म्हणा किंवा कडवेपणा असतो म्हणा, त्याच्यातून भाजपला जर आयसोलेट करायचा प्रयत्न काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, मनसे इतर सगळ्या पक्षांकडून झाला तर भाजप त्याच्यात ते टॅकल करण्याकरता काय रणनीतीत जाऊ शकतो? अशी जर परिस्थिती खरोखरच निर्माण झाली तर तो जनतेचा कौल असेल असं आपण मान्य करू. पण तो कौल मान्य करून आपण मग विरोधी पक्षात बसणं प्रिफर कराल सिंगल लार्जेस्ट पार्टी असून सुद्धा? मी सांगितलं ना की एकतर अशा कुठल्याही परिस्थितीचा विचार आजच्या घडीला आम्ही केलेला नाही, करण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. मला वाटतं माधवराव भंडारी आपले सगळे पत्ते उघड करत नाहीत, ते नेहमीच तसे करत नाहीत. त्यांच्या हसण्यावरूनच ते क्लिअर होतं. याचं कारण जनतेला मात्र खात्री आहे की मंत्रिमंडळाची यादी सुद्धा तयार करण्यामध्ये आता ही मंडळी गुंतलेली असतील. राजकारणामध्ये कधीच काही सांगता येत नाही. ॲब्सोल्यूट मेजॉरिटी मिळाल्यानंतर 24 तासाच्या आत आपल्याला जर मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला तर आपण आश्चर्य वाटून घ्यायचं कारण नाही, कारण जनतेला आता या सगळ्या गोष्टींची सवय आहे. आपल्याला बऱ्याच मुद्द्यांवर बोलायचं आहे माधवराव भंडारींशी, आपले मुख्य संपादक आहे श्रीराम पवार त्यांच्याशी, त्याचबरोबर विद्याताई चव्हाण आपल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या त्यांच्याशी. त्याच्या आधी आपण घेऊयात एक छोटीशी विश्रांती.